यवतमाळ जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या माध्यमातून 16 लाख लोकांच्या तपासण्या ज्या आहेत त्या ठिकाणी करण्यात आल्या आणि या तपासणीमध्ये साधारणतः 4 लाख रुग्ण जे आहेत ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे आढळून आलेले आहे। या संपूर्ण तपासणीमध्ये धक्कादायक माहिती अशी आहे की त्यामध्ये काही शाळकरी मुलांचा सुद्धा समावेश आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष डोले सर, 16 लाख तपासण्या ज्या त्या करण्यात आल्या होत्या आणि त्यामध्ये 4 लाख रुग्ण जे आहेत ते मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे आढळून आले। शाळकरी मुलांचा देखील समावेश यामध्ये आहे। कशा पद्धतीने नेमकी ही तपासणी करण्यात आली आणि काय नेमकी माहिती आहे? नमस्कार. जो काही आपला एनसीडी प्रोग्राम आहे, या एनसीडी प्रोग्राम अंतर्गत जे काही आपले सीएचओ समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत, यांना 30+ पॉप्युलेशन आपण स्क्रीन करून द्यायला सांगितलं होतं। यांना पहिल्या 9 ते 12 8 ते 12 मध्ये ओपीडी काढणं अपेक्षित आहे आणि 12 नंतर प्रत्येक गृहभेटी देणं त्यांना अपेक्षित आहे। या गृहभेटीमध्ये 16 लाख पॉप्युलेशन आपण जनरली स्क्रीन केलेली आहे। जे एक्सपेक्टेड होतं हे 2,67,000 पेशंट आपल्याला यवतमाळ जिल्ह्यामध्ये निघणं अपेक्षित होतं। तर हायपरटेन्शनचे जे पेशंट्स आहेत 2,21,000 पेशंट निघाले आहे। नियर अबाउट हे टोटल पॉप्युलेशनच्या 25% आकडा आहे। आणि डायबिटीससाठी जर म्हटलं तर 1,46,000 पेशंट आपल्याला 1,46,000 पेशंट आपल्याला निघणं अपेक्षित होतं। त्यापैकी 81,000 पेशंट आपल्याला आतापर्यंत निघालेले आहे। दोघांची आकडेवारी जर तपासली तर हे 4 लाखाच्या आसपास जाते। याच्यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं शाळकरी मुलांचा सुद्धा समावेश आम्हाला आढळून आलेला आहे। सुरुवातीला जे 60, 40, 45च्या वरी आपल्याला जे हे 2 आजार आढळून यायचे होते ते आता लहान 30च्या आसपास बी आपल्याला हे आजार आढळून आले आणि काही तर शाळकरी मुलांमध्ये सुद्धा आढळून आलेले आहेत। शाळकरी मुलांचा हा आकडा साधारणतः किती आहे आणि त्या संदर्भाने काय विशेष खबरदारी आपण पुढील काळात घेणार आहोत? जो आकडेवारी आमच्याकडे सध्या आहेत तर याच्यामध्ये 700 ते 800 मुलापर्यंतची आकडेवारी आमच्याकडे सध्या आलेली आहे। अजून आमची तपासणी चालूच आहेत। 100% तपासणी आमची चालू झालेली नाही आहे। आता याच्यासाठी हा जो ट्रेंड आहे हा रायझिंग ट्रेंडमध्येच आलेला आहे, तो सगळीकडेच वाढत आहे। याच्यासाठी 2-3 गोष्टी प्रामुख्याने आता महत्त्वाच्या आहेत। ज्या काही सवयी आहेत, ज्या हॅबिट्स आहेत किंवा ज्या लाईफस्टाईल आहेत, त्या लाईफस्टाईलमध्ये आपलं जर म्हटलं आपली फॅमिली हिस्ट्री जर राहिली तर त्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये आपल्याला राहू शकतो। जे काही जंक फूडची सवयी असेल, बाहेरचं अन्न जर खात असेल तर ते फूडमध्ये राहू शकतात। जास्त वेळ टी व्ही पाहणं, डाएटवर प्रॉपर कंट्रोल नसणं, जेवणाचं प्रॉपर टायमिंग नसणं, ह्या गोष्टी प्रामुख्याने याच्यामध्ये आढळून आलेल्या आहेत। आणि याच्यामध्ये जर इम्प्रूव्हमेंट करायचं असेल तर स्पेशल आता ॲडल्टसाठी सांगतो, म्हणजे मोठ्या मुलांसाठी सांगतोय की प्रत्येकाने आता आपल्या आयुष्यामध्ये स्वतःसाठी 30 मिनिटं तरी रेग्युलर एक्सरसाइजसाठी देणंच आहेत। दुसरं न्यूट्रिशियस डाएट, जे काही बॅलन्स डाएट आहे हे प्रत्येकाने बॅलन्स डाएटमध्येच आपण हे करावं। जेवणाच्या टायमिंग आपण याच्यामध्ये आपण फिक्स ठेवावं आणि जो काही खर्च येतो याच्यासाठी फार महागडा खर्च आहे। एका पेशंटसाठी कम से कम महिन्याला 3,000 रुपये येणारा खर्च आहे। म्हणून होण्या अगोदरच जे काही स्कूलमधले मुलं आहेत त्या मुलांमध्ये चांगल्या सवयी जडणं फार आवश्यक आहे। जसं जर म्हटलं तर प्रत्येक स्कूलमध्ये न्यूट्रिशनल डाएटचा 1 तास तरी त्याच्यामध्ये असलाच पाहिजे। महिन्यात जसं आपण पीटी हप्त्यामध्ये जो राहायचा तो पीटीचे क्लास पूर्णतः झालेच पाहिजे। प्ले ग्राउंड 100% संध्याकाळी शनिवार रविवार तर पूर्णतः भरलेच पाहिजे। आणि जे काही चांगल्या ॲक्टिव्हिटीज आहेत, पॅरेंट्स आहेत, जे चांगले हेल्दी डाएट्स आहेत, याच्यावर सगळ्या लोकांचं लक्ष असलं पाहिजे। निश्चित आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 700 मुलांची संख्या जी आहे ती या ठिकाणी मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या विद्यार्थ्यांची जी आहे ती आढळल्याची माहिती जी आहे ती या संपूर्ण संदर्भात पुढे आलेली आहे। 16 लाख लोकांचं तपासणी केल्यानंतर 4 लाख लोक जे आहेत ते जिल्ह्यात या संपूर्ण आजाराने ग्रस्त असल्याचं पुढे आलेलं आहे। विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।